मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, न्यायव्यवस्था आणि प्रशासनाशी संबंधित 7 महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. कृषी, ऊर्जा, विधी, न्याय आणि प्रशासन या विविध विभागांशी संबंधित या निर्णयांचा लाखो नागरिकांना थेट फायदा होणार आहे. सर्वात मोठा निर्णय म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणखी 3 वर्षांसाठी म्हणजे 2029 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा विस्तार करण्यात आला असून आता भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकरी यांचाही लाभार्थ्यांमध्ये समावेश करण्यात आलाय. अपघातात मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार असून यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि 5 नवीन न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. वाढत्या प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि नागरिकांना वेळेत न्याय मिळावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. याचबरोबर विधी व न्याय विभागातील विविध न्यायालयांसाठी नवीन पदनिर्मिती करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. न्यायालयांमधील मनुष्यबळ वाढल्यामुळे न्यायदान प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मंत्रिमंडळ बैठकीत ऊर्जा विभागाशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणं, वीज पुरवठा सुधारणं आणि भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन आवश्यक प्रशासकीय निर्णय घेण्यात आलेले आहेत. तसेच प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध विभागांमधील काही धोरणात्मक बदलांनाही हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यावर सरकारनं भर दिलाय. या बैठकीत ग्रामीण आणि कृषी क्षेत्राला अधिक बळ देण्यासाठी शेतकरी हिताचं निर्णय घेण्यात आलेले असून सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार, न्यायव्यवस्था मजबूत करणं आणि प्रशासन अधिक सक्षम बनवण्यावर सरकारनं विशेष भर दिलेला आहे. एकूणच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील हे 7 निर्णय राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, सामान्य नागरिक आणि न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. सरकारच्या या निर्णयांची अंमलबजावणी पुढील काही दिवसात सुरू होणार असून त्याचा थेट लाभ लाखो नागरिकांना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.